चोट्ट्याचं राज्य आलं की सगळीकडे चोऱ्याच होणार. ते चंद्या छप्पन कुळे म्हणते की ज्या शेतकऱ्याकडं मोटरसायकल आहे, ट्रॅक्टर आहे किंवा गाडी गिडी आहे, अशा शेतकऱ्याला कर्जमाफी होणार नाही. लोकांचे फुकट मतं घेऊन स्वतःचा सातबारा यानं 1200 एकरचा केला. 4 दिवस ह्याच्या पायी भुआभिलेखची साईड बंद होती. याचा सातबारा शोधणाऱ्या त्या बिचाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल केला. पुऱ्या राज्यात चर्चा झाली ना. आता ह्यानं म्हणते की महाजवळ 28 एकर क्षेत्र आहे. बरं, मग तेवढ्या क्षेत्रावर 1.5 कोटी रुपये कर्ज. अरे 28 एकरावर जर 1,50,00,000 रुपयाचं कर्ज मिळत असेल तर माझ्याकडे 25 एकरचा सातबारा आहे. मला 1 कोटीचं कर्ज पाहिजे, भेटते का? अबे त्या चंद्रपुरात एका शेतकऱ्यानं किडनी इकली कर्जापायी. काय 2 व्हीलर 4 व्हीलर गाडीवाला शेतकरी नाही का? तो शेतात मेहनत करत नाही का? त्या साखर कारखान्याचे त्या उद्योगपतीचे कर्ज माफ केले, ते काय पायी हिंडते तर का डांबरीनं? अरे वा, छान चालू आहे तुमचं रामराज्य. मेहनत करे मुर्गी अंडा खाय फकीर. हे दलिंदर ठोकर ओठाचा आहे डांबर तोंड्या पोलांड. याचा जुना पोलीस रिपोर्ट आलाय भावानं आपल्या हातात. यानं 14 वर्ष वय असलेली पोरगी पळवली होती आणि लग्न केलं. पोरीच्या घरच्यानं पोलिसात तक्रार केली. गुन्ही हास रे बाबू. जाऊ द्या, याचं थोबाड बघितलं तरी साला अख्खा दिवस खराब जाते. लोक मतदानच याला कसं काय करते तर देव जाणे. हे लबाडीचे जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली कर्जमाफी करल. तेव्हा लक्षात ठेवा, ज्याच्याकडं गाडी नाही त्यांनाच मतदान करू द्यायला आणि गाडीवाल्यानं बाजूनं कट मारा.